पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। आगामी महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच वाढले आहे। विरोधी पक्षातील प्रभावशाली नेते आणि पदाधिकाऱ्यांसह एकमेकांच्या पक्षातील बड्या नेत्यांनाही आपल्या गोटात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। या घडामोडीत आज आणखी एक महत्त्वाची भर पडली। शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांनी आज परत भाजपमध्ये घर वापसी केली। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश पाटील यांनी हा भाजप प्रवेश केला आहे। कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासूनच भाजपमध्ये इनकमिंगचा धडाका सुरू आहे। आज सकाळी शिवसेनेतीलच युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले। त्याला अवघे काही तासही उलटत नाही तोच भाजपने आपल्या महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेला आणखी एक धक्का दिला। कल्याण ग्रामीण भागातील मोठे प्रस्थ आणि पूर्वाश्रमीचे भाजप पदाधिकारी महेश पाटील यांनी आज परत भाजपमध्ये प्रवेश करत एकच खळबळ उडवून दिली आहे। त्यांच्यासह माजी नगरसेविका डॉक्टर सुनीता पाटील, सायली विचारे, माजी परिवहन सदस्य संजय राणे, संजय विचारे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला आहे। मी सांगितलेलं आहे की मी एकनिष्ठपणे अनेक वर्षापासून मान्य श्रीकांत शिंदेसाहेब असतील, मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी एकनिष्ठपणे काम करत होतो। परंतु मागील काही महिन्यापासून आमचे जे विरोधक आहेत त्यांना मोठं करण्याचं काम पक्षातूनच होत होतं। त्या पक्षातील काही नेते त्यांना सपोर्ट करत होते आणि 2 दिवसापूर्वीच मला कळालं की मोक्याचा आरोपी कुणाल पाटील याला क्लीन चिट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। तर मी वरिष्ठांना त्या संदर्भात भेटलो की तुम्ही त्याला क्लीन चिट दिली, आता जो माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला, मला मारण्याचा त्यांनी सुपारी दिली, त्या वंडार पाटीलला तुम्ही कधी अरेस्ट करणार? तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की आम्ही त्यांना अटक करू शकत नाही, आमच्यावरती खूप प्रेशर आहे। मी सांगितलं कोणाचं प्रेशर ते तर सांगा। मग त्यांनी सांगितलं की तुमच्याच नेत्यांचं आम्हाला खूप प्रेशर आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याला अटक करू शकत नाही। त्यामुळे मी अतिशय दडपणात आलो होतो 2 दिवसापासून आणि मग मी काल शेवटी निर्णय घेतला। मी रविदादांशी चर्चा केली आणि मग इथे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। समजूत काढण्याचा आता कोणाला कळालंच नाही की मी जातोय म्हणून, त्याच्यामुळे काय समजूत घालण्याचा प्रश्न नाही।